तुम्ही कुठल्याच कामाचे नाही आहात. घरातल्यांनी तुम्हाला सोडला फेकून द्यायला झाले तुम्ही, तर इथं तरी कमीत कमी कामाला या. आणि सौरभ टोका पहिली गोलंदाजी करतील, एक एक्स्ट्रा कव्हर आणि एक मिड विकेट लावून गोलंदाजी करतील. ते स्वप्नील कांबळे ज्यांनी काल लाजवाब फटकेबाजी केली आहे मोपाड्याच्या इथे, एक चांगली इनिंग पेश केली आणि ते फलंदाजी करतील. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. ग्लोव्स घालून काल जी त्यांनी फलंदाजी केली आहे, पॉइंटला कव्हर्सला षटकार सगळीकडे बघितलेत. पहिला चेंडू दुसऱ्या सामन्यातला टाळ्या वाजून स्वागत करायचं आहे. सौरभ टोका गोलंदाजी करतील स्वप्नील कांबळे यांना. या पहिला चेंडू जाते सीमापार षटकार. किसन शिंदे, एक सामना झाला, आता मी लास्ट वेळा सांगतोय एंट्री फी जमा करा प्लीज. जरा एंट्री फी जमा करा, कॉपरेट करा. आणि चँगोची एंट्री फी जमा झाली. पुन्हा एकदा तोच चेंडू, पुन्हा एकदा चौकार. आणि ह्याच्या पुढची समालोचन करतील मयूर गावंड. धन्यवाद विशाल जितेकर. आणि आपण वळूया सामन्याकडे. सामना चालू आहे तो अनुष्का 11 वर्सेस अविनाश 11. रिद्धांश 11 भैरवनाथ विचुम. आणि काय फलंदाजी करतोय स्वप्नील कांबळे. पहिल्या 3 चेंडूवर 2 षटकार आणि 1 चौकार. सोळा रन काढले आहेत. आणि दरम्यान सौरभ हा चेंडू चौथा भिरकावण्याच्या प्रयत्नात सिंगल मिळते ती स्वप्नील याला. सौरभ चांगला बॉलर आहे या परिसरातील आणि मैदानातील, पण त्याच्या गोलंदाजीवर स्वप्नील कांबळे यांनी हाणामारी करून अक्षरशः 17 धावा कुठून काढल्यात 4 चेंडू मध्ये. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शेष. पाहूया काय होते. पॉवर प्लेचं षटक. धन्यवाद आदिशी दरेकर, तुम्ही माझ्या नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे. दरम्यान षटकातील 5वा चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू, आउटसाइड ऑफ यॉर्कर, खोला बुंदा या चेंडूला बोलू शकतो आपण. खूप चांगली गोलंदाजी सौरभ यांनी कमबॅक केलाय असं बोलू शकतो. पहिल्या 3 चेंडूवर हाणामारी झाल्यानंतर हा शेवटचा चेंडू पाहूया कशा प्रकारे डिलिव्हर करतायत सौरभ. आणि हाही झेल बाद. आणि काय कमबॅक म्हणावा लागेल सौरभ याचा. पहिल्या 3 चेंडूवर 16 धावा कुठून काढल्या होत्या, त्यानंतर त्या 3 चेंडूवर फक्त 1 धाव देऊन 1 गडी गारद केलेला आहे. रिद्धेश 11 भैरवनाथ विचुंबे संघाची धावसंख्या झाले 1 बाद 17. 1 षटकाच्या समाप्तीनंतर. दरम्यान प्रेम नाईक उत्कृष्ट असा लेदरपटू प्रेम नाईक. पाहूया टेनिस विश्वात आपली छाप छोडतोय की नाही. आणि या पुढील सामना होईल तो देवांश 11 आदर्श वर्सेस किंग्स 11 न्यू पनवेल यांच्या मध्ये होणार आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचंय आणि आपले प्लेयर रेडी ठेवायचे. दरम्यान पुढचं षटक घेऊन येतोय सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो अनिकेत. रिद्धेश 11 भैरवनाथ विचुंबे संघाची लक्ष असेल की त्यांच्यासोबत त्यांच्या अपोजिट ज्या संघासमोर लक्ष 70 कमीत कमी धावांचं लक्ष ठेवायला लागेल.
कारण खूप चांगले फलंदाज आहेत, गोलंदाज आहेत. दरम्यान अनिकेत टू स्वप्नील, राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू षटकातील आणि हा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न, पण आपले पंच जे तटस्थ आहेत. सफल झाला की वाईट वाढला. पुढचा चेंडू कव्हर्स मारण्याच्या नादात डॉट असा चेंडू जातोय तो. अनिकेत खूप चांगली गोलंदाजी करतात. बाकी कुठलाही प्रकारचा रिव्ह्यू इथे तुम्हाला उपलब्ध नसेल. दरम्यान हा चेंडू कव्हर्स मारण्याच्या प्रयत्नात आणि अथांग याचा खूप चांगला प्रयत्न, पण झोळीतून चेंडू निसटलेला आहे अथांग याच्या. काही हरकत नाही, चांगला प्रयत्न होता. ह्या संघाला कुठेतरी मानस लाले जो 15,500 पॉइंट्सला विकत घेतला होता सौरभ ठोकळ यांनी, त्याची कमी इथे भासताना दिसते असं बोलू शकतो. पण अजूनही सामना हा दोलायमान स्थितीत आहे, काही सांगू शकत नाही. अनिकेत खूप चांगली गोलंदाजी करताना आणि हा चेंडू प्रेम नाईक याचा पहिलाच डान्सिंग डाऊन द ग्राउंड नटराज स्टाईलने हा षटकार. फक्त क्लिक आणि पंच, रिस्ट वर्क जे असतं ते आपल्याला या फटक्यामध्ये पाहायला मिळालं नाही. काय फटका होता. प्रेम नाईक सांगून देते मला हे 8,000 पॉइंटला घेतलेलं आहे, ते यासाठी नाही की मी जाऊन तिथे डॉट होणार. षटकार मारलेला आहे. दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा भडकावण्याचा प्रयत्न, पण चेंडू जातोय सेफ लँडिंग. आणि हा काय गच्चाळ असं क्षेत्ररक्षण, खूप लेझी फिल्डिंग असं बोलू शकतो. आणि डेड असा चेंडू. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. अनिकेत यांनी खूप चांगली गोलंदाजी केली एक षटकारा वगळता, आणि पुलटाच पद्धतीचा चेंडू, पंचांचा इशारा, नो चेंडू घोषित. चांगली गोलंदाजी करताना हा गचा असा चेंडू टाकला तो अनिकेत यांनी, आणि ऍडव्हान्टेज मिळतोय रिद्धेश 11 भैरवनाथ विचुंबे संघाला. फ्रीड असणार आहे. अजूनही शेवटचा चेंडू या षटकातील शेष. बर्थडे म्हणून तुमचं सगळं ऐकायचं असं नाहीये. दरम्यान या षटकातील शेवटचा चेंडू फ्रीड असेल. प्रेम नाईक याला अनिकेत याचा, आणि हा चेंडू मारला प्रेम नाईक यांनी स्टेप आउट करून बिल्डिंगवर षटकार. का 8,000 पॉइंटला मला घेतलं आहे त्याचं प्रेम नाईक सडेतोड उत्तर देतोय. संघाची धावसंख्या झाली आहे ती 39, लॉस ऑफ 1 विकेट 2 षटकाच्या समाप्तीनंतर. त्याच दरम्यान आमचे मित्र अष्टपैलू खेळाडू नेरेगावचे आन बान शान सचिन मोरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना त्यांच्या वाढदिवसासाठी हार्दिक शुभेच्छा, आणि आजचा खेळ त्यांच्या वतीने खूप चांगल्या प्रकारे खेळला जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. सचिन नाईक, सचिन मोरे यांना वाढदिवसा हार्दिक शुभेच्छा. 2 शब्द. थँक्यू मोर. 2 शब्द. 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 2 शब्
दरम्यान सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन आलाय तो शार्दूल महाडी. खूप चांगला असा गोलंदाज आहे. खूप चांगला गोलंदाज फलंदाज अष्टपैलू खेळाडू शार्दूल टू स्वप्नील. पाहूया काय होतंय. आणि हा चेंडू फुलटॉस पद्धतीचा आणि 1 बाउन्स 4. खूप गचाळ अशी फिल्डिंग बॉलर लागेल, एकदम लेझी. आणि पाण्याची व्यवस्था मला वाटतं भाचे यांनी त्यांच्यासाठीच केलेली आहे. एक बॉटल फक्त स्टेजवर पोहोचवायची आहे, नाही सगळेच घेऊन या. स्वप्नील यांनी फळी चेंज करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ह्याच फळीने त्यांनी 2 षटकार 1 चौकार पेश केला. आणि असतं काही खेळाडूंचं 2-3 फळं असतात त्यांच्याकडे बॅटेस. काल आम्हाला खबर आली तर 930 ग्राम वजनाची फळी त्यांनी एनपीपीएल साठी आयात केलेली आहे. पाहूया. दरम्यान शार्दूल टू स्वप्नील राईट मोड विकेट. आणि हा चेंडू कव्हर्सला भिरकावण्याच्या प्रयत्नात इनसाइड एज लागली आणि चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या ग्लोव्ज मध्ये. निर्धाव असा चेंडू. आतापर्यंत शार्दूल यांनी 3 चेंडू डिलिव्हर केले. 3 बॉल मध्ये त्यांनी 4 धावा दिल्यात. फिल्डिंगचा अभाव भासला त्यामुळे. पुन्हा एकदा शार्दूल टू स्वप्नील. आणि हा चेंडू लेग साइडला होता आणि हा अमोल गायके याच्या हातात. सेफ झेल अमोल गायके यांचा. कुठेतरी स्वप्नील कांबळे यांची ही कमजोरी दिसून आली की पायातला चेंडू चांगल्या प्रकारे बॅटवर घेतला नाहीये. आणि संघाची धावसंख्या झाली आहे ती 45. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शेष. आमचे गुणलेखक कांचन पालकर मला सांगतात. आणि त्याच दरम्यान कोण आलाय? विचुंब संघाचा वाघ अविनाश पाटील. विचुंबाचा बाहुबली म्हणून ओळखला जातो मिस्टर व्हीपीएल अविनाश पाटील स्वतः कर्णधार. पाहूया आपल्या संघासाठी कुठल्या प्रकारची कामगिरी करते. त्याचप्रमाणे किंग्स 11चे सर्व सुशांत कांबळे यांचे ते आगमन झालंय. मी मंडळातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत करतो. कोच रवी शास्त्री नंतर शेवटचा चेंडू असेल या षटकातील. आणि अविनाश पाटील पंचांकडून गाळ घेताना पाहू शकता आपण. तिसरं षटक चालू आहे. शेवटचा चेंडू असेल. शार्दूल महाडिक. पाहूया कशा प्रकारे डिलिव्हर करतात. आणि रनअप मध्ये काहीशी अडचण आल्यामुळे हा चेंडू डेट घोषित केलाय पंचांनी. दोन पंच आम्हाला खूप चांगल्या प्रकारे लाभले आहेत या टुर्नामेंट साठी. त्याचप्रमाणे शेवटचा चेंडू फ्लिक करून सिंगल घेण्याचा प्रयत्न होता अविनाश ठाकूर यांचा आणि त्या प्रयत्नामध्ये ते यशस्वी ठरले आहेत. 3 षटकाचा अजून एक चेंडू माफ करा. ठीक आहे माफ करा. एक चेंडू या षटकातील अजूनही बाकी. शेवटचा चेंडू. आतापर्यंत शार्दूल यांनी खूप चांगली गोलंदाजी केली आहे. बघूया शेवटच्या चेंडूवर काय होते. प्रेम नाईक खूप फॉर्म मध्ये आहेत. आणि हा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न झेल होते का पाहूया. आणि झेल बाद यॉर्कर पद्धतीचा चेंडू प्रेम नाईक यांनी भिरकावण्याचा प्रयत्न केला पण तो समोरच्या दिशेने झेल बाद. लाला यांचा खूप चांगला झेल. मी सर्व टीमच्या बॅकर्सला विनंती करतोय की आपण आपली इथे एंट्री फी जमा करायची आहे.
मी सर्व पुन्हा एकदा पॅकर्सला विनंती करतोय की आम्हाला थोडंसं कॉपरेट करा. तुमची 5,000 जी एंट्री फी आहे ती पहिली जमा करायची आहे. चला पुन्हा एकदा सांघिक चौथं आणि दुसरं षटक घेऊन आलाय स्वतः सौरभ संघाचा कर्णधार. हा आणि यॉर्कर मध्ये चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्कर खूप चांगला असा चेंडू. सौरभ यांनी चांगला कमबॅक केला असं म्हणावं लागेल. आतापर्यंत तरी दिसते. अविनाश 2 आणि कव्हर्सला मारण्याचा प्रयत्न पाहूया. लाइटनिंग आउटफील्ड पाहू शकता आपण. एकच धाव मिळते ते अविनाश याला. आणि दरम्यान स्ट्राईकवर असेल तर विवेक तेंडुलकर सामना करेल सौरभ ढोकळे याचा. पाहूया विवेक तेंडुलकर कशा प्रकारे फलंदाजी करतोय. सौरभ ढोकळ टू विवेक आणि हा चेंडू आडवा पट्टा मारण्याच्या प्रयत्नात पूर्णपणे मिस होतोय. आतापर्यंत चांगला कमबॅक केलाय तो सौरभ ढोकळे यांनी. पाहूया काय होते. आणि काय गोलंदाजी करते सौरभ. नुसते आउटसाइड ऑफ द यॉर्कर. बुंदा स्पेशालिस्ट म्हणून सौरभ ढोकळे यांना ओळखले जाते. जसा डिंगडॉंग मध्ये तुकाराम कुंचे त्याचप्रमाणे आदर्शमध्ये सौरभ ढोकळ बुंदे स्पेशालिस्ट. आमच्या इथे सांगतात कंचन पालकर ना दांडा ना शेंडा. सौरभ ढोकळे यांचा अस्त्र म्हणजे बुंदा. पुन्हा एकदा बुंदा. काय गोलंदाजी. गोलंदाजी आवडली असेल तर पुन्हा एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत सौरभ ढोकळे याच्यासाठी. पहिल्या 3 चेंडूवर त्यांनी मार घाला. त्यानंतरचा हा कमबॅक बा. हेच आहे क्रिकेट. तुम्ही कुठल्याही परिस्थितीत खचून न जाता तुम्ही स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेलं नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. पुन्हा एकदा सौरभ ढोकळे यांचा चेंडू जाते आणि पुन्हा एकदा चान्स बनलेला आहे पण सेफ लँडिंग. खूप चांगली गोलंदाजी केली ते सौरभ ढोकळे यांनी. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सगळ्या टीम मेंबर्सला सांगतो मी खेळाडूंचं प्रोत्साहन द्यायचं. आपली पण बारी येणार आहे त्यामुळे प्रत्येकाने प्रत्येकाची वाहवा करायची. कोणी कसंही खेळू त्याला डिमोटिवेट नाही करायचंय. आणि विशाल जितकर यांना विनंती असेल कुठल्याही प्रकारची शिवीगाळ इथे करू नका. जसं त्यांनी अविनाश पाटील यांना वॉर्निंग दिली होती. नाराजगी पाहू शकता ती बनलीच पाहिजे, कारण त्यांचा स्टार फलंदाज आणि स्कोर झालेला होतो 49. शेवटचे षटक घेऊन आला तो. आणि चांगला असं बॉलर, खूप चांगला असा चेंडू अविनाश पाटील भिरकवण्याच्या प्रयत्नात निर्धाव होते. बॉलरचं नाव सांगायचं श्रवण पाहू शकता. कदकाठी जरी त्याची सिंपल असली तरी गोलंदाजी तेज तर्रार पाहू शकता आपण. हाई चेंडू भिरकवण्याच्या प्रयत्नात स्वतः फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न
अयशस्वी ठरलाय तो. अविनाश पाटीलला कुठेतरी सूर गवसत नाही. माझ्या मते अविनाश पाटील हे बॉल फोडायचा प्रयत्न करतात. त्यांनी जर टाइम केला तर 100% ते फ्लिकवर पण 6 मारू शकतात. आणि रितेश 11 भैरवनाथ विचुंबे संघाची 50 कंप्लीट झालेले आहेत. पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन श्रवण आणि हा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाव. खूप चांगली गोलंदाजी बोलू शकता. शेवटच्या 15 चेंडूमध्ये फक्त 11 धावा आले आणि 2 विकेट गेलेले आहेत ते रिद्धेश 11 भैरवनाथ विचुंबे संघाच्या. त्याचप्रमाणे या षटकातील चौथा चेंडू घेऊन आला तो श्रवण आणि फुलटॉस पद्धतीचा चेंडू पंच न घोषित करतायत. षटकार असा इशारा करतात पंच आमच्या समोर. पंचांशी कुठल्याही प्रकारचा वाद गेलेला नाही. त्यांचा निर्णय अंतिम असेल आणि त्यांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. हा, तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. तुम्ही डिबेट नाही करू शकत. तुमच्याकडे टेक्नॉलॉजी आहे, त्याचा उपयोग करू शकता. निर्णय जातोय तो 24 लाईव्ह या टीम कडे. स्वतः रुची मात्रे आपण पाहू शकता भूमिकेत आणि नो चेंडू घोषित केलेला आहे तो आमच्या टेक्निकल डिपार्टमेंटनी. रुची मात्रे पाहू शकता आपण काय तो गॉगल घालून आणि फ्लाइंग किस देताना आम्हाला सर्वस्वी जबाबदारी त्याने स्वीकारली. त्याचप्रमाणे 24 लाईव्हचे कॅमेरामॅन पाहू शकता. सगळ्यांचे सहकार्य टुर्नामेंट साठी लाभलेलं आहे. त्यामुळेच ही टुर्नामेंट आज आपण पाहतोय. दरम्यान फ्लीटचा चेंडू असेल तेंडुलकर यांच्यासाठी. पाहूया कशा प्रकारे. आणि हा चेंडू भिरकावण्याच्या प्रयत्नात अभि हुजरे खूप चांगला झेल पण फ्लीट असल्यामुळे एकच धाव भेटते. आणि या इनिंगचा आणि षटकाचा शेवटचा चेंडू अविनाश पाटील. पाहूया कुठल्या प्रकारचे फटका. आणि हा चेंडू भिरकावला. अविनाश पाटील यांनी चांगला शेवट केलाय. बिल्डिंगवर मारलेला षटकार आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 6 धावांच्या मोबदल्यात 64 रन्स. माफ करा, एक चेंडू अजूनही बाकी. 64 धावसंख्या झाली आहे. या चेंडूवर जर षटकार आला तर धावसंख्या होईल 70. ही धावसंख्या या ग्राउंडवर चांगली अशी म्हणू शकतो. चेंडू आलेला आहे. आतापर्यंत श्रवण यांनी चांगली गोलंदाजी केली होती पण त्या नो चेंडूमुळे त्यांची लाईन बिघडलेली आहे. शेवटचा चेंडू असेल या इनिंगचा. पाहूया अविनाश पाटील पुन्हा एकदा. आणि हा चेंडू कव्हर्सला मारण्याचा प्रयत्न आणि खूप चांगला असा चौकार. संघाची धावसंख्या झाली 68. 69 धावांचं आव्हान ठेवलं आहे ते अनुष्का 11 संघासमोर. रिद्धेश 11 भैरवनाथ विचुंबे या संघाने. त्याच दरम्यान पुढच्या सामन्याचे नाणेफेक करायला मी विनंती करतो मनीष पाटील आमचे ओव्हन्स कॉर्निंगचे मित्र आणि उत्कृष्ट लेदरपट्टू ऑलराऊंडर यांना विनंती करतो की पुढच्या सामन्याचं नाणेफेक करायचं आहे. पुढचा सामना असेल देवांश 11 विपक्ष किंग्स 11 पनवेल.
हा जुना बॉल आहे जुना बॉल फिरवायचा या जी नाणेफेक झाली त्यात किंग्स 11 संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. त्यांनी आपला निर्णय कळवायचा आहे त्वरित. अनुष्का 11ची सलामीची जोडी पाठवायची त्वरित. विनय गारत यांना विनंती असेल त्यांनी समालोचन कक्षाशी संपर्क साधावा. आपलं स्वागत आहे. अनुष्का 11 संघाची सलामीची जोडी आपण पाहू शकता. सौरभ आणि अभि हुजरे. चला वळूया सामन्याकडे. 69 धावांचं आव्हान असेल ते अनुष्का 11 संघासमोर 5 षटकांच्या मर्यादित सामन्यामध्ये. आणि पाहू शकता आपण पहिले षटक पॉवर प्लेचं घेऊन आलाय तो स्वप्नील कांबळे. अष्टपैलू असा खेळाडू, विचुंबे गावातून बिलॉंग करतो, विचुंबे संघासाठी खेळतो. आणि आज तो त्यांचे पॅकर जे ओनर आहेत आमचे निलेश बुवा, रिद्धेश 11 भैरवनाथ विचुंबे संघाचे ओनर, यांच्या संघातून पहिले षटक घेऊन आलाय तो स्वप्नील कांबळे. त्याचप्रमाणे ओपन करतोय तो सौरभ ठोकळ. आपण पूर्वार्धात पाहिलं होतं की पहिल्या इनिंग मध्ये जेव्हा गोलंदाजी सौरभ करत होता तेव्हा फलंदाजी स्वप्नील कांबळे यांच्या मार्फत झाली होती. लगेचच कर्मा काय असतो ते पाहू शकतो आपण. आता स्वप्नील कांबळे गोलंदाजी करतात, सौरभ फलंदाजीसाठी पाहू शकता. पॉवर प्लेचं षटक पाहूया काय ते. पहिला चेंडू राईट नंबर तो विकेट स्वप्नील कांबळे याचा. आणि पहिलाच चेंडू भिरकावला आहे सौरभ ठोकळ यांनी 6 धावेसाठी. पहिल्याच चेंडूवर कवचला काय क्लासिक फटका पेश केला आहे. पहिला चेंडू स्वप्नील कांबळे यांच्या फळीतून 6 रन होते आणि सौरभ ठोकळ यांनी सडेतोड उत्तर दिलेलं आहे. हिट फॉर टॅट. आणि पाहू शकता आपण दुसरा चेंडू घेऊन स्वप्नील कांबळे पुन्हा एकदा भिरकावलाय सौरभ ठोकळ यांनी. दुसरा चेंडू ही षटकार. जशाच तसे उत्तर देतोय सौरभ ठोकळ स्वप्नील कांबळे यांना. 2 चेंडू 2 षटकार पेश केलेले आहेत. अरे बघतो सही चेंडू नाल्यात गेल्यामुळे नवीन चेंडू पुरवलेला आहे. पाहू शकता काय अस्खलित मराठी बोलतोय मी. वडापावमुळे माझ्या मते मी डाएट फॉलो करतो. मला न्यूट्रिशियस डाएट लागते. पोषक तत्वे, जीवनसत्वे. चला वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे. 2 चेंडू आणि 2 षटकार पेश केले ते सौरभ ठोकळ यांनी. काय फलंदाजी करतोय सौरभ ठोकळ आपल्या संघासाठी. पुन्हा राईट राऊंड विकेट मारा गेले ते स्वप्नील. आणि हा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न
चेंडू जाते काकणात आणि प्रेम नाईक यांनी पसा खोललेला आहे आणि झेल टिपलेला आहे तो सौरभ ढोकळ्याचा. कुठेतरी माझ्या मते घाई करण्याच्या नादात सौरभ ढोकळ्यांनी महत्वपूर्ण विकेट दिलेले आहे. राईट आर्म राऊंड विकेट मारा स्वप्नील कांबळे यांना यशस्वी ठरला आहे. स्वप्नील कांबळे आपल्या नैसर्गिक टप्प्यावर आले शॉर्ट पिच चेंडू आणि त्याच चेंडूवर त्यांना विकेट भेटली. हेच आहे क्रिकेट. आणि दरम्यान माझे मित्र आशिष दरेकर यांच्याकडून मला माझ्या समालोचनासाठी 200 रुपयाचे प्राइज पारितोषिक आलेलं आहे आणि स्कॅनर मी लगेच देतो त्यांना. 200 रुपये काय करू मी, FD ला टाकू की शेअर मार्केट मध्ये टाकू मला समजत नाही. काय सिस्टम असेल इन्व्हेस्टमेंट प्लॅन SIP मध्ये टाकू समजत नाही. एवढी मोठी अमाऊंट मी जीवनात पाहिली नव्हती. चला पुन्हा एकदा गमतीचा भाग पुन्हा एकदा वळूया सामन्याकडे. त्याच दरम्यान या अनुष्का 11 संघाचा ओनर मिळू शकता अमोल गायके आलेला आहे. तो बांट्यावर आपण पाहू शकता उलटे फटके पेश करतो. इथे पाहू शकता आपण काय करतोय तो स्वप्नील कांबळे. तो अमोल गायके भिरकावण्याचा प्रयत्न शॉर्ट ऑन पूल पण लेझी क्रिकेट पाहू शकता. जी ड्रेसिंग आहे ना त्यासाठी माझ्याकडे पैसे असते तर 100% मी 200 रुपये माझे देतो तुला छोट्या मला भेटलेले आहेत. ते विजू ना आला. विजू माझ्या मते खूप डिमांडिंग प्लेअर आहे. ट्रेंडिंगला आहे तो सध्या. तो असा साधा सुद्धा प्लेअर नाही लगेच नाही काय असणार. दरम्यान या षटकातील 5वा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न आणि माझ्या मते हा चेंडू झेल बाद. काय कमबॅक केलाय स्वप्नील कांबळे यांनी. पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार खाल्ल्यानंतर शेवट नंतरचे 3 चेंडू मध्ये फक्त 1 धाव देत 2 गडी गालत केलेले आहेत. प्रवीण यांनी खूप चांगल्या प्रकारे झेल टिपलेला आहे. अभि यांचा नवमान पोदी संघातील एक उत्कृष्ट फलंदाज विनय पवार उर्फ लाल्या काल विकेटवर खूप चांगली मेहनत केली त्यांनी. या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. संघाची धावसंख्या झाली माझ्या मते 13. या षटकातील धावसंख्या आलेली आहे. पाहूया शेवटचा चेंडू आणि हा चेंडू भिरकवलेला आहे शॉर्ट पिच मध्ये आणि छोटे यांची मिसफील्ड गचा असे क्षेत्ररक्षण आणि अविनाश पाटील यांची रिएक्शन पाहू शकता. प्रयत्न चांगला होता. आउटफील्ड वर खाली असल्यामुळे चेंडू का हातात आलेला नाही. काही हरकत नाही छोट्या. पुन्हा एकदा पेटून उठ. खचून जाऊ नको. स्वतःला सांग आले तुफान किती जिद्द ना सोडली. स्वतःला सिद्ध करू नको. अजूनही तुझ्याकडे 3 सामने आहेत. संधी भेटणार तुला आयवा कॅचसाठी बॅग भेटणार आहे. उत्कृष्ट फलंदाज क्षेत्ररक्षणासाठी तुला अजूनही सिद्ध करायचं. आणि आज मित्र कांजय पालकर सांगतात स्वतःला सिद्ध करा तुम्ही आपोआप प्रसिद्ध व्हाल. धन्यवाद. चला एक षटकाच्या समाप्तीने संघाची धावसंख्या आली होती 17. 2 बाद 17. अनुष्का 11 षटकाची पूर्तता जी 17 धावांची होती ती पहिल्या माझ्या मते पहिल्या षटकातही 17च रन होते सौरभच्या आणि स्वप्नीलच्या षटकातही 17च रन आलेले आहेत. आणि दरम्यान स्वतः सांघिक दुसरा आणि पहिले षटक घेऊन येते तो अविनाश पाटील. अमोल गायके यांना गोलंदाजी करेल.
माफ करा, टेक्निकल इश्यू मुळे अडचणीत आला होता तो माईक. आणि पुन्हा एकदा अविनाश पाटील यांनी खूप चांगल्या प्रकारे डिलिव्हर केले ते 3 चेंडू. पाहूया, लाल्याने 100 रुपयाचा षटकार मारला तर पप्पू यांच्याकडून, पप्पा यांच्याकडून, पण फुलटॉस पद्धतीचा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न आणि 2 धावा. येतोय. ठीक आहे. 2 चेंडू अजूनही या षटकातील शेष. पाहूया लाल्या टू अविनाश कशा प्रकारे फलंदाजी करते. आणि हा चेंडू भिरकावलाय, लाल्यांचा षटकार. अजूनपर्यंत चांगली गोलंदाजी करत आहे अविनाश पाटील, पण हा खूप चांगल्या प्रकारचा चेंडू त्यांनी कव्हरच्या दिशेने षटकार मारला तो मिड ऑफला लाल्या यांनी. शेवटचा चेंडू या षटकातील अविनाश पाटील तुला आल्या. आणि हा चेंडू सेम पद्धतीने आणि हे सांगून देखील आले, हे सिक्सरचे चेंडू आहेत. बॅटवर आला की षटकार, लगातार 6. आणि स्वतः आमचे मित्र नाही बोलले, वरिष्ठ भाऊ कदम काका पाहू शकता किती प्रकारे कशा प्रकारे मेहनत करतात चेंडूसाठी. दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली होती 32. अनुष्का 11 संघाची धावसंख्या झाली 32. चेंडू असा आहे की तो बॅटला घेतला की तो षटकारच जातो. टू 32 ना. सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो प्रवीण ठाकूर नाही प्रवीण. आणि पॉवर प्लेचं रेस्ट्रिक्शन संपलेलं आहे. प्रवीण गोलंदाजी पाहू शकता अमोल यांना. आणि हा चेंडू पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतो स्वेर असा. 33 धावसंख्या झाली आहे. राईट ओव्हरचा विकेट मारा करेल प्रवीण अमोल यांना. पाहूया कुठल्या प्रकारचे. आणि हा चेंडू कागडात मावेल असा भिरकवला आहे झेल खाली स्वतः तेंडुलकर. आणि हा झेल जमिनीला दान. सिंपल असा झेल होता, जमिनीला दान केला आहे तो विवेक तेंडुलकर यांच्या मार्फत. दरम्यान दुसरा चेंडू आणि हा चेंडूवर बाद. चांगला कमबॅक केलाय ते प्रवीण यांनी. कमबॅक काही हरकत नाही, होतात झेल जमिनीला बाद. आणि दरम्यान साईराज वाघमारे देवतचा हुकुमचा इक्का. एंट्री फीज जर जमा नाही झाली तर मॅच खेळवणार नाही. पुढची एंट्री फीज आत्ताच्या आत्ता जमा करा. अल्टो तुझ्या टीमची आव्या तुझ्या टीमची मॅच झाल्याला लगेच एंट्री फी जमा करा. कोणालाच थांबवणार नाही, कोणालाच खेळवणार नाही. एंट्री फी लगेच जमा करा. दोन चेंडू या षटकातील टाकून झालेले आहेत. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी.
राईट ओव्हर द विकेट साईराज टू प्रवीण. खूप चांगला असा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्कर पद्धतीचा सफल झाल्यावर वाईट वाढतो. या ग्राउंडवरचा नियम आणि इंटरनॅशनल हाच नियम लागू होतो. दरम्यान प्रवीण आता पण खूप चांगली गोलंदाजी आणि साईराज याचा उत्तुंग असा षटकार दाखवून देतो. मला का देवतचा एका बोलतात साईराज वाघमारे. आतापर्यंत खूप चांगली त्यांनी फलंदाजी केली या हंगामात, त्याच्यावर तो खरं उतरतोय साईराज वाघमारे. खूप चांगला असं षटक टाकत आहे प्रवीण, पण या फटक्यानंतर त्यांची जी कॅल्क्युलेशन आहे ते बिघडलेलं आहे. या षटकात माझ्यामध्ये धावा आल्यात त्या 9 धावा. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. साईराज वाघमारे टू प्रवीण. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतो प्रवीण. आणि हा चेंडू आले साईराज वाघमारे. गगनचुंबी षटकार, ताडावरून षटकार मारलेला येतो. खूप लांबच लांब षटकार पण दाखवले आपल्या मनगडातली शक्ती काय ती. ओव्हर पिच चेंडू जर साईराजला तुम्ही द्याल तर तो नक्कीच मैदानाच्या बाहेर त्या चेंडूला पोहोचवेल, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. धावसंख्या झाली होती 47. चांगली गोलंदाजी करताना साईराज यांनी पिसं काढली. ती पुन्हा एकदा चेंडू मारलेला आहे आणि प्रेम यांच्या झोळीमध्ये सेफ झेल जाते. झोळी पाहू शकतो प्रेम यांची. त्या झोळीतून चेंडू निसटणं खूप कठीण आहे, पण लेदरची सवय आहे. सेफ हँड्स बोलू शकतो प्रेम नाईक यांचे. धावसंख्या झाली ती 47. 12 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज असेल ती अनुष्का 11 संघाला हा सामना जिंकण्यासाठी. तसेच रितेश 11 भैरवनाथ लिचुंबे संघाला हा सामना रोखण्यासाठी 22 रनांच्या आत त्यांना रोखायला लागेल. पुन्हा एकदा जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन आलाय तो स्वप्नील कांबळे. 12 चेंडू 22 धावा. आणि गेट टू स्वप्नील. राईट नंबर राऊंड विकेट स्वप्नील याचा शॉर्ट पिच पद्धतीचे चेंडू आणि हा चेंडू जातोय सरळ हातात. सिंपल असा झेल आणि गेट सॉरी लाल्या यांनी दिलेला आहे. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. ही स्वप्नीलची खासियत आहे, शॉर्ट पिच प्रकारचे चेंडू. शुभम शर्मा यांनी कॅच घेतलेली आहे. त्याचप्रमाणे नवीन बॅट्समन आपण पाहू शकता. सचिन सिंग उर्फ भोला. लेदरचा खूप चांगला असा अनुभव या फलंदाजाकडे आहे. 21 धावांची गरज असेल 11 चेंडू मध्ये. 22 माफ करा, एक चेंडू झालाय. मी बॉल काउंट करायच्या बदली रन काउंट केले. हा चेंडू खूप चांगल्या प्रकारे डिलिव्हर केला स्वप्नील कांबळे यांनी. दहा चेंडू आणि 22 धावा. स्वप्नील कांबळे जर हे षटक निर्णायक टाकलं तर शेवटच्या षटकामध्ये मजा येणार आहे. पाहूया पुन्हा एकदा फिरकवण्याचा प्रयत्न, पण कुठल्याही प्रकारे संपर्क होत नाही चेंडू आणि फळीशी. गुड लेंथ आणि शॉर्ट पिच प्रकारची मारा करतोय मी स्वप्नील. आत्मविश्वास पाहू शकता त्याचा. कुठल्याही प्रकारची मुभा देत नाही फलंदाजाला मोठी फटके खेळण्याची. दरम्यान पुन्हा एकदा स्वप्नील तो भोला आणि भोला यांनी पुन्हा एकदा शॉर्ट पिच मध्ये चेंडू फेकवण्याचा प्रयत्न. माझ्यामध्ये एकच धाव खर्च करतोय तो.
सचिन. चार चेंडूचा खेळ झालेला आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. दरम्यान अनिकेत टू. स्वप्नील काय गोलंदाजी करते स्वप्नील. 5 चेंडू मध्ये फक्त 1 धाव दिलेली आहे. या चेंडूवर जर काही मोठा फटका आला तर अनुष्का इलेव्हन संघ हा मॅच मध्ये पुनरावृत्ती करू शकतो, पदार्पण करू शकतो. आणि हा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न स्वतः अविनाश पाटील यांनी झेल घेतलेला आणि खूप चांगलं असं गोलंदाजी पाहू शकतो. स्वप्नील कांबळे यांनी फक्त 1 धाव दिलेली आहे षटकामध्ये. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. स्वप्नीलची गोलंदाजी आवडली असेल तर निर्णायक षटक त्यांनी टाकले. फक्त 1च धाव दिली आहे. आता शेवटचं षटक असेल. एक ओव्हर आणि 6 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज असेल ते अनुष्का इलेव्हन संघाला. दरम्यान न्यू बॅट्समन नवीन फलंदाज जातो तो शार्दूल महाडिक. या ग्राउंडची हिस्ट्री आहे. या ग्राउंडवर लास्ट ओव्हर मध्ये 36-37 धावा या होतात. 2 वेळा या ग्राउंडवरचा सॉरी या मैदानावर हा परिक्रम या मैदानावर हिस्ट्री आहे. 5 चेंडू मध्ये 37 धावा सुद्धा झालेल्या आहेत. आणि NPPLलाच असेल माझ्या होते सचिन नाईक यांनी सचिन मोरे माफ करा नाईकच होते सचिन मोरे यांनी सिद्धेश दापोलीचे होते गोलंदाज त्यांनाही 6 षटकार मारले. दरम्यान सुमित पाटील ती बोला आणि हा चेंडू भिरकावलाय. पहिलाच चेंडू सुमित यांचा लॉंग ऑफ वरून षटकार बोला यांनी मारलेला. ओव्हर पिच चेंडू द्याल तर तुम्हाला षटकारच पाहायला बघेल. आमचे मित्र सांगतात मोहनदा की अनुष्का चषक या टुर्नामेंट मध्ये सचिन मोरे यांनी तो विक्रम केला होता. दरम्यान सुमित तू बोला पुन्हा एकदा आणि खूप चांगला असा चेंडू आउटसाइड द ऑफस्टम यॉर्कर. पाटील यांची स्पेशालिटी आहे आणि तेच डिलिव्हर करतात. अजूनही 4 चेंडू आणि 15 धावेची आवश्यकता. 4 बॉल्स 15 रन्स टू विन. चार बॉल में 15 रनों की नीड है आणि हा चेंडू भिरकवण्यात तीन बॉल 15 रन्स टू विन. 3 balls 15 रन्स टू विन. पुन्हा एकदा सुमित पहिल्या चेंडूवर षटकार येऊन काय कमबॅक केलाय. अजूनही सामना गोलंदाज स्थितीत आणि हा चेंडू इनसाइड एजच्या स्वरूपात जातोय तो आणि खूप चांगले क्षेत्र शुभम शर्मा यांच्याकडून. आणि पाहू शकता मैदानावर हडबडाट विचुंबे गावची शान आणबान शान. 2 चेंडू आणि 12 धावेची आवश्यकता. 2 आणि जर सामना जर टाय झाला तर दोन्ही संघांना सांगण्यात येते सुपर ओव्हर असेल. 2 चेंडू आणि 12 धावेची आवश्यकता अनुष्का इलेव्हन संघाला जिंकण्यासाठी. दरम्यान सुमित टू शार्दूल. पाहूया चौथा चेंडू 1 बॉल आणि हा चेंडू डिलिव्हर करण्याचा प्रयत्न आणि पंचांनी निर्धाव हा चेंडू घोषित केलेला आहे. खूप तटस्थ असं पंच प्रोफेशनलिझम पाहायला मिळलं या चेंडूमध्ये. 1 चेंडू आणि 12 धावेची आवश्यकता.
त्याचप्रमाणे विनंती असेल अजित यांना आपण समालोचन कक्षी संपर्क साधा. आणि काय चेंडू लिहिले केलाय पाटील यांनी. पहिल्या चेंडू षटकार काढल्यानंतर काय कमबॅक केलंय. आणि या संघ विद्याश 11 भैरवनाथ विचुंबे हा संघ या सामन्यात विजयी झालाय. हार्डलक अनुष्का 11. थोडक्यासाठी तुम्ही लूज झालात. आणि दरम्यानचा पुढच्या सामन्याचं समालोचन करतील माझे मित्र आशिष दरेकर. सामना असेल किंग्स 11 वर्सेस देवांश 11. आणि आमचे विचुंबे गावचे अजित दादा इथे आलेले आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत.